शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही हिंदू जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी ओवेसींना दिलेला आहे. यमान तर जातीवादीच आहेत ना. हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत. प्रसंगी हे लोक दंगलही घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील. पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की यांना जातीवादाशिवाय इलेक्शन जिंकता येणार नाही. यांना हे हिंदू मुस्लिम करायचंच आहे. म्हणून हिंदूंना सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा सावध राहा. उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागेल. मग ही भूमिका जर आम्ही घेतली तर त्यात काही गैर पण नाही. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळात पाहायला मिळणार असल्याचं पटोले म्हणतायत. मुनगंटीवारांचं जे काही चाललंय ते फडणवीस यांना माहिती असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये एक मोहीम सुरू असल्याचं नाना पटोले म्हणतायत. दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपमधला एक गट सक्रिय असल्याचं सुद्धा नाना पटोले यांचं म्हणणं आहे. मुनगंटीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे. तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठला गट भाजपचा सक्रिय झाला असं वाटतं आणि कशासाठी? त्याच्यात भाजपमध्ये गट आहेतच, ते काही सांगतील पण त्यांना माहिती आहे गट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात एक मोहीम दिल्ली लेवलवरही चालूच आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका नगरपालिका नगरपंचायतमध्ये मांडली की मला ताकद दिली जात नाही, मला मंत्री केलं गेलं नाही. हे त्यांना त्यांच्या मनातलं ते बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय चाललेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.